मॅडम. चला सगळ्यांना शुभ सकाळ. आज आपला 5वा दिवस आहे आणि स्कंद माता पूजन आज करतात 5व्या दिवशी. तर आपणही ध्यान स्कंद मातेचं करायचं आहे. स्कंद म्हणजे कार्तिकेय, तर कार्तिकेयची आई म्हणजे स्कंद माता. 5वं घर पत्रिकेतलं आपलं हे मुलांचं संतान स्थान असतं, म्हणून त्या रिलेटेडही काही आपण अफर्मेशन्स घेणार आहोत आणि ध्यान करणार आहोत. तर तुमचे तुमचे संकल्प रेडी ठेवा व्हिज्युअलाइज करायला. दुसरं म्हणजे आज प्राजक्ता मॅडम नंतर मी लगेच घेणार आहे, दुसरं कोणी नाही आहे. कारण आता आपल्याला 3च दिवस मला आहेत आणि 42 श्लोक करायचे आहेत. नंतर उरलेल्या 3 दिवसात सुलक्षणा मॅडम उरलेले 58 श्लोक घेणार आहेत. तर प्राजक्ता मॅडम तुम्ही सुरू करा. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धूम्रलोचन वध ध्यान. ओम नागाधीश्वरी बैसली फणी मणी दीप्ता नळी शोभली, देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रय रेखिली, माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्रार्ध डोई दिसे, सर्वज्ञेश्वर भैरवांकणी अशी पद्मावती ध्यातसे. ओम ऋषिर्वाच. देवीच्या ऐकून यायचे दूत विद्रोह तो करी, दैत्य राजास विस्ताळे करविवृत्त झाले, ऐकोनी दूत वचना सक्रोध दैत्य राज तो. धूम्रलोचना जावे आणावे ओढून तिला, धरून केस दुष्टेचे बलात्कारे करून तिच्या संरक्षणासाठी यशगंधर्व होकुनी, अवशत क्षणी त्यांना वधावेत वा महाशुरा. ऋषिर्वाच. आज्ञांकितासा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला. ते नीती पाहिली देवी हिमाचल निवासिनी, शुंभ निशुंभाचे पाशी मने गरजोनी चालतो, न मानिशी आवचना तरी ओढून केसनी, बलपूर्वक क्रोधाने नेन बोलला असे. देवी वाच. दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना भल तुझ्या करी, मज ओढून नेताना करीन नारी कायमी. ऋषिर्वाच. ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन, हुंकार मात्रे आंबेच्या तक्षणी भस्म जाहला, दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी, बाणशक्ती परशुचा थोर वर्षाव चालला, देवीचा वाहन सिंह आयाळ हलवून या, गर्जुनी सैनिका माझी पडला कदुनी त्वरे, दाडा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये, घायाळ करून टाकी महादैत्याशी सिंह तो, नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी, कपेटा मारून कोणा धडाशी करी वेगळा, भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडूनी, केसरी पितसे रक्त आयाळ हलवून या, अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला, मारी असुर सेनेला देवी प्रिय महाबली, धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले, दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला, कापती ओट दैत्याचे चंडमुंड महाकळ, आज्ञा देते असतो तेव्हा ऐका दैत्य महाबली, धरुणी केस ओढाती आना देवी इथे दोरे, ना जुळे तरी ऐका हे शस्त्राचं घावही करा, आसुरी आपली विद्या टाकून देवीचे वरी, वदावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या, तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर, ओढोनी तयाना आणा दुष्ट स्त्रीवत त्याबरी. ओम श्री अच्युत वीरस्ताय प्राकृत भावा टीकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य षष्ठ अध्याय श्री कुलदेवता चरणार्पण मस्तु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. चंडमुंड वद ध्यान. ओम ध्यावी ती रत्नपिटा मधुर शुकस्वरा, ऐकी जी श्यामला पद्माशी पाय ठेवी शिरीष शिकला, वाद्य विना सुरंगी, कंठी कल्लार माला निमित विलसे, चोळी ती रक्त वस्त्रा, मातंगी शंख पाचा मधुर मधुमदा, कुंकू भाळी विचित्रा. ओम ऋषिर्वाच. आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगिनी घेऊनी, चंडमुंड महादैत्य शस्त्रासह चालले, सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीतसे, दिसे हिमालाची या सुवर्ण शिखरावरी, धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना, धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले, अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती, काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त जाहली, ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आनना, तलवार पाश घेऊन काली प्रगटली सोय, विचित्र खट्टवांग धरा मुंडमाळा गळ्यामध्ये, चित्त चर्मा परिधाना शुष्क मासा भयंकर, अति विस्तार वदना जीवा तरल भीषणा, निमग्रा रक्त नयना नादे घाबरती दिशा,
वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका भक्षी प्राणास त्यांची पार्श्वरक्षक मारले. माहुतांकुशधारी सागंटागज सैनिक एका हाती धरून या त्यांचा ती प्राण भक्षित. सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीचा नाश होतसे. लात गुदे कुणा मारी धक्के दे केस ओढुनी गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वर्ज छातीने. असुरांशी शस्त्रास्त्रे तोंडात धरुनी त्वरे तोडुनी फोडुनी टाकी दात चाविता अंबिका. सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले. कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते. खटवाग तलवारीने दंताग्रे चावले किती. मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाकळ. क्षणात मारली सेना असुरांची महाबली. काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक. मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संकरी. भयान लोचना देवी बाणांनी न दिसे कुणा. मेघाने न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली. बाणचक्र पडवून होता लीन तक्षणी. सकृत गर्जना केली कालीने विकटाभूत. विक्राळ वदनी दात भयान दिसते तिचे. तलवार थोर घेऊन देवी हुंकार देतसे. धरोनी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी. मुंड धावून येता देवी तलवार घेऊन. क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवितसे. महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे. पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी. दोघांचे मुंड घेऊन काली गर्जोनी थोरती. चंडिके जवळी गेली विजयवंत बोलत. चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जी तुला. शुंभ निशुंभाशी आता वधावे तो स्वैरणी. ऋषिरुवाच पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो. चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली. चंडमुंडास मारून आली तुमज पाशिगे. चामुंडा म्हणून तुझी लोकी सत्कर्ती होईल. श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावा टिकाय श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य सप्तमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. धन्यवाद. धन्यवाद प्राजक्ता मॅडम, छान झालं. चला आता आपल्याला सुरू करायचं आहे. आपल्याला सुरू करायचं आहे त्रिपुरी सुंदरी सौंदर्य लहरी. सौंदर्य लहरी ज्याच्यामध्ये त्रिपुर सुंदरीची हे आहे, स्तुती आहे. काल आपण 11वा श्लोक वाचला. त्या 11व्या श्लोकाचं असं होतं, 4 श्रीकंठ श्रीयंत्राबद्दल सांगितले, कोण सांगितलेत आणि त्रिकोणाची माहिती दिली आहे. तर श्रीयंत्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीयंत्र. काल एकीचा फोन झाल्यावर मला त्या मॅडम म्हणत होत्या, मी श्रीयंत्र आणले आता पूजनाला. तर महत्वाचं तुम्हाला मी सारखी सांगतेच आहे, सांगितलं पण ते स्किप केलेलं होतं बहुतेक मॅडमने. श्रीयंत्र आपलं आपण आणायचं नसतं. अमृता मॅडमने मला सांगितलं, आपलं आपण जर आणलं तर काही त्याचं फळ मिळत नाही. आपल्याला ते दुसऱ्या कोणीतरी द्यावं लागतं श्रीयंत्र. जसं मला पिरॅमिडला आपण सर्वोदयचा क्लास घेतला त्यावेळेला पल्लवी ढेकणे मॅडमनी मला दिलं. आपोआप मला त्या दिवशी तिथे गेल्यावर पूजेची इच्छा झाली. मी म्हटलं आपण शिवसर्वोदयचा क्लास घेतो, नेहमी पिरॅमिडच्या कार्यक्रमाला पूजा किंवा काही करत नाही मी. पण त्यावेळेला म्हटलं शिवसर्वोदय शास्त्र ऑनलाईन घेतला त्यावेळेला जे काही आपण स्तोत्र घेत होतो, धूप दाखवत होतो, एक वेगळं वातावरण क्रिएट होत होतं आपलं आणि छान वाटत होतं. मग त्यावेळेला मला पण तिथे वाटलं तर पूजा करू. फुलं तर मी नेते, फक्त हार आणि फुलं नेत असते, पण असं पूजन कार्यक्रम सुरू करताना नसतो. आणि मनात आलं आणि सगळं आणलं होतं या लोकांनी. कोणी अमृता मॅडमनी अत्तर, कोणी त्यांनी पल्लवी मॅडमनी स्वतः श्रीयंत्र तयार करून आणलं होतं पिरॅमिडमध्ये ठेवायला. तर असं कोणीतरी आपल्याला द्यावं तर ते पूजा करतात. आणि दुसरं म्हणजे आपण घरात आणलं आणि त्याचं विशिष्ट व्यवस्थित शास्त्रशुद्ध जर काही केलं नाही तर आपल्याला दोष निर्माण होतात. जसं आपण संस्कृत श्लोकांचंही बघितलं. संस्कृत श्लोक आपण म्हटले, पठण केले, वाचले, त्याचे उच्चार जर व्यवस्थित झाले नाही तर ते दोषयुक्तच व्हायब्रेशन क्रिएट होतात. म्हणून आपल्या भाषेतले श्लोक वाचा असं मी सांगितलंय तुम्हाला. तसंच स्त्रीयंत्र दुसऱ्या कोणीतरी दिलं तरच ते लागतं असं म्हणतात. ते तुम्ही कन्फर्म करा. दुसरं असं आपण जर घेतलं तर नकळत घेतलं गेलं पाहिजे. जसं माझ्या घरात बरेच यंत्र आपोआप आली. आता प्राजक्ता मॅडमने पण मला दिले ते कुठलं यंत्र आहे आता आठवत नाही, पिरॅमिडचे बहुतेक ते यंत्र दिलंय. न बघता त्यांनी आपोआप मला भेट म्हणून आणलं. आणि माझ्याकडे यंत्र आपोआप आलेली आहेत. 3-4 यंत्र आहेत माझ्याकडे आपोआप आलेले. एकच फक्त मी घेतलं होतं पिरॅमिडचं जे असतं ते. म्हणजे प्रत्येक 9 पिरॅमिड त्याच्यात परत अजून छोटे
आणि त्याच्यात ते गोल्डन युक्त कुबेर आणि लक्ष्मी. मी तुम्हाला पूजनाचं महत्व सांगितलंय दिवाळीला. तर ते करून मी घेतलं होतं. पण बाकीचे असेच आलेले आहेत, की मला माहिती नाहीये तर आलेत घरात. मीच घेतलेत. आपण कुठं गेलो, काही छान वाटलं किंवा पूजेचं काही साहित्य घेतो. तिथनं ते घेतलं जातं, त्याच्यात ते दिलं जातं असं. तर ते श्रीयंत्र आपण करतोय म्हणून तुम्ही लगेच अन्न पूजा करणं, प्रत्येक गोष्ट अभ्यासयुक्त करा. वाचेल आणि जे काही आपण ऐकेल त्याच्या मागे धावत पळत सुटायचं नाहीये. फोकस्ड राहा. आता आपण आंतरपूजेला महत्व देतोय. खूप श्रेष्ठ सगळं चालू आहे. त्यातून तुम्हाला ध्यानातून जर आलंच, खरंच आपण आता श्रीयंत्र आणलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, तर ते आपोआप येऊ द्यात घरात. तर नाहीतर विचारून घ्या जाणकारांना. कन्फर्म करा. तर हे आधी सांगते. तर 4 श्रीकंठ म्हणजे शिवचक्र आहे आणि 5 शक्ती चक्रे अशा प्रकारे भिन्न झालेल्या शिवाच्या 9ही मूल प्रकृतींनी तुझे मंदिर 43 कोणांनी परिणित होते. एक अष्टदल कमल वगैरे हे हा 11वा श्लोक आहे. पण बघा 4 श्रीकंठ म्हणजे 4 शिवचक्र आहेत आणि 5 शक्ती चक्र आहेत. 4 शिव तर 5 शक्ती चक्र. तर याच्यामध्ये हा जो 11वा अध्याय आहे त्याच्या रिलेटेड थोडीशी माहिती सांगते, की काय आहे 5 आणि 4, 5 शक्ती आणि 4 शिवचक्रे. तर श्री चक्राचा अंतर्ध्यानाचा दुसरा प्रकार म्हणजे मानव शरीर ज्या 6 तत्वांनी बनलेले आहे, ती तत्वे त्रिपुर सुंदरीची रूपे आहेत असे समजून तिचे ध्यान करणे होय. कारण 35व्या श्लोकात हे थोडस म्हटलेलं आहे. 14वा श्लोक आपण वाचणार आहे, त्याच्यातही हे म्हटलेलं आहे आणि आत्ताच्या श्लोकातही ती वर्णन आहे ह्याची, त्रिकोणांची म्हणा किंवा चक्रांची म्हणा. तर याची माहिती आपल्याला पाहिजे थोडीशी. काय आहे? तर 6 तत्वे म्हणजे भगवती त्रिपुरेच्या अरुण प्रकाशातून निघणारे किरण असे सांगितले आहे. म्हणजे किरणांना महत्व दिलेलं आहे. ही 6 तत्वे म्हणजे कोणती? 5 तर आपल्याला माहिती आहे. 6वं मन आहे. तर 6 तत्वे म्हणजे मन, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही होतं. ही 6 तत्वे घेऊन भगवती परिणित झाली. मी तुम्हाला नेहमी पहिल्या दिवसापासून सांगते, की तत्वांची पूजा आपल्याला करायची आहे. मूर्तींची पूजा नाही करायची आपल्याला. आपल्याला त्यातलं तत्व समजून ते तत्व प्राशन करण्यासाठी फोकस करून पूजा केली तर जास्त आपल्याला हायर लेवलची पण पूजा आहे ती आणि समजून उमजून तत्वांना जोडून ऊर्जेला जोडून जर पूजा आपण केली तर जास्त आपण ऊर्जावान होणार आहोत. तर ही 6 तत्वे म्हणजे मन, आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी ही होतं. ही 6 तत्वे घेऊन भगवती परिणित झाली आहे व विश्वरूपी देहात ती परिणाम पावली आहे. आपल्याच देहामध्ये परिणाम पावलेली आहे. अशा प्रकारे संपूर्ण विश्व व मानव शरीर ही मूळ भगवती रूपच आहे. बघा, संपूर्ण हे विश्व मी सांगते ते आणि आपणही मानव शरीरही मूळ भगवती रूपच आहे. असे समजून ध्यान करणे हा अंतर्ध्यानाचा दुसरा प्रकार होय. प्रत्येक प्राचीन तंत्र ग्रंथात याचाच विचार अन्य प्रकाराने केला आहे. त्याच्या उल्लेखाची येथे आवश्यकता दिलेली नाहीये. त्यांनी जास्त डिटेल त्यांनी सांगितलेली नाहीये. आता बघा, की शिवशक्तींनी पिंड ब्रह्मांड उत्पन्न केले आणि आता जे 9 सांगितले आपल्याला 5 आणि 4, 5 शिवशक्ती आणि 4 शिवचक्रे. तर हे 9 झाले. तर 9 हे काय आहे? तर 9 हे पिंड आहेत. पिंडातील धातू आहेत. बघा, आपलंच सगळं वर्णन आहे त्याच्यात हिडन सगळ्या या ग्रंथामध्ये सुद्धा आहे सौंदर्याचं वर्णन. पण हे अ, ह्यातला गर्भितार्थ आपण पहिल्या श्लोकातून घेत आहोत. तर 9 जे चक्र सांगितले ते 9 धातू आहेत शरीरातले. तर त्वचा, रक्त, मांस, मेद, अस्थी हे धातू शक्तिमूलक आहेत. शक्ती 5 आहेत. मग 5 काय आहेत? जे वर्णने स्त्रीयंत्रात असतात, दर्शवतात. स्त्रीयंत्र ब्रह्मांडाला सुद्धा प्रेरित करते. मी तुम्हाला सांगितलं, आता जगामध्ये बरेच रहस्य बाहेर यायला लागले. पूर्वी होतेच. हे आपल्या ग्रंथात लिहिलंच आहे म्हणून तर हा ग्रंथ घेतला. अरे जे काही लोक रिसर्च म्हणतात, जे काही आता लोकांना कळायला लागलंय आणि जे काही अभ्यासू आता दुसऱ्या देशातलं हे करतायत ते काय आहे? हे ग्रंथातच लिहिले, काही नवीन नाहीये. आपल्याच ग्रंथात ते सगळं आहे आणि आपण हे वाचत नाही आणि ते सगळं दुसरं आपल्याला ते नवीन असं वाटतं. हा हेतू येऊनच मी हे घेतलेलं आहे वाचन, की बाबा आपल्याला पुराणात लिहिलंय, आपल्याला ग्रंथात लिहिलंय ना, आपण काय पळतो आणि आपले काय लोक आता हे म्हणतात हे आहे, ते आहे, ते आहे.
नव्याने श्रीयंत्र पूजन किंवा नव्यानेच त्या सगळ्या महाविद्या, दशमहाविद्या याला स्तोम माजलेला आहे किंवा परत त्याचं जास्त माहिती चर्चेत येऊ लागली आहे. तर हे असती आपले 9 धातू शरीरातलेच रिप्रेझेंट केलेले आहेत श्रीयंत्रात. मज्जा, शुक्र, प्राण व जीव हे 4 धातू शिवमूलक आहेत. पहिले 5 धातू श्री चक्रातील 5 त्रिकोणांनी दर्शविले असून पुढील 4 धातू शिवचक्रांनी दर्शित केलेले आहे. अशा प्रकारे नवधातुमय देह शिवशक्तीमूलक आहे. मग आता हे जे नवधातूचं, नवचक्रांचं तिथे वर्णन केलंय 11व्या श्लोकात, ते काय आहे? तर शरीरातले धातू आहेत. म्हणजे स्त्री यंत्रात आपणच भगवती आपल्याला तिथे प्रेरित केलेली आहे. पण शिवचक्र, आपलं हे श्रीयंत्र हे ब्रह्मांड शिवशक्तीमूलक आहेत. ब्रह्मांडाला हे रिप्रेझेंट करतं. संपूर्ण ब्रह्मांडातली रहस्य श्रीयंत्रात आहेत. मग काय आहे ब्रह्मांडातले 9 धातू किंवा 9 काय आहेत? तर ब्रह्मांडातील पण 5 महाभूते ही शक्ती तत्वे. आता ब्रह्मांडातील 5 भूते काय आहेत? तर माया, शुद्ध विद्या, महेश्वर व सदाशिव ही 4 शिवतत्वे आहेत. या एकंदर 9 तत्वांनी ब्रह्मांड बनलेलं आहे. म्हणजे हे 4 आणि उरलेले 5. मग आता ही जी 25 तत्वे अजून आहेत, ती यात अंतर्भाव होतो. अशा प्रकारे ब्रह्मांडातील 9 तत्वे शिवचक्रातील शिवशक्ती रूप 9 चक्रांशी एकरूप आहेत. असे हे चराचर जगत शिवशक्ती रूप आहे. त्या शिवशक्तीचे ऐक्य म्हणजे चक्र. म्हणून श्रीचक्र हे पिंड ब्रह्मांड रूप आहे असे समजून ध्यान करणे हा ध्यानाचा दुसरा प्रकार होय. हेच आपण बघतोय. तर आता चला असं म्हणून हे जर बघितलं तर सगळं जड जीवसृष्टीचे वर्णन आहे. ब्रह्माच्या ध्यानासाठी अन्न, प्राण, मन, विज्ञान, आनंदमय ब्रह्म जाणले पाहिजे. म्हणजे काय आता हे? तर आपले हे लेयरच आहेत. आपण बघतो ना शरीराचे 7 लेयर आहेत. अन्न, प्राण, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. हे ब्रह्म जाणले पाहिजे. त्याची उपासना केली पाहिजे. उपासनेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. म्हणजे आपण जे काल बघितलं की ज्ञानप्राप्तीशिवाय आपल्याला सुख, शांती, समाधान मिळणार नाहीये. आपण किती यज्ञकंड केली, काही केलं तरी पुन्हा ते फळ संपलं. त्या यज्ञाने किंवा आपण दानाने जे काही फळ मिळवणार आहोत आणि जी काही आपली ऋण चुकवणार आहोत, त्याचं फळ संपलं की परत आपल्याला मनुष्य देहात यावं लागणार आहे. म्हणून ज्ञान घेणं, आत्म्याचं ज्ञान घेणं आपल्याला मोक्ष देणार आहे. पण ज्ञान केव्हा मिळणार आहे? ज्ञान हे उपासनेने मिळणार आहे. साधनेपासून उपासनेकडे आपल्याला वळलं पाहिजे. ओंकार ध्यानातही मी तुम्हाला सारखं तेच सांगतेय. साधना, ओंकार साधना म्हणजे ओंकार म्हणणे, ओंकार ऐकणे. पण हळूहळू तिकडनं आपण उपासनेला गेलं पाहिजे आणि आपण उपासनेच्या रिलेटेड सगळं ओंकाराचं ज्ञान घेतलेलं आहे. हे सुद्धा आपण आता जे करतोय पूजा अर्चा, हळूहळू हळूहळू बंद नाही करायची, करू नका असं नाही मला म्हणायचंय. पण हळूहळू आपण या ह्याच्यातून उपासनेकडे वळलं पाहिजे आणि या उपासनेशिवाय ज्ञानप्राप्ती होणार नाही. म्हणजे मी जसं म्हटलं, ध्यान जेव्हा आपण करायला लागतो, जेव्हा कुंडलिनी जागृत व्हायला लागते, त्यावेळेला आपोआप ज्ञान यायला लागतं. तुम्हाला माहितीये मी हे काहीही न वाचता हीच सगळी तत्व सांगितलेली आहेत, सांगत आहेत. हे कशामुळं होतं, की एकदा कुंडलिनी जागरण झालं, की ती आपल्याला बोट धरून सगळं काही व्यवस्थित रोडवर नेते. व्यवस्थित ज्ञान आपोआप आपल्यामध्ये यायला लागतं. कारण ब्रह्मांडाची कनेक्शन आपलं व्हायला लागतं आणि हे ज्ञान असं येणं पण गरजेचं असतं. किंवा नाही जरी तसं आपोआप आलं, तरी आपले कनेक्शन्स त्या त्या ठिकाणी व्हायला लागतात. जसं आता तुम्ही हे ऐकताय, तुम्हाला हे ह्याच्यातून आतुरता आहे. कितीतरी लोक ग्रुपला जोडलेत 120. त्यापैकी किती आहेत बघा आता? 65 आहेत. रोज कमी होत आहेत. काही रेकॉर्डिंग ऐकतात. रेकॉर्डिंग मधनं एवढं मिळणारच नाहीये, की जे आता तुम्ही कनेक्शन करताय. ध्यानही होतंय. या गोष्टीत आहे फरक. तर हे का होतंय? एवढेच लोक का येतायत? का तर त्यांचीच ती पात्रता आहे. आपण हे काल बघितलं, काल परवाच्या ह्याच्यात तेच अभ्यास केला, की पात्रतेशिवाय होणारच नाहीये. आणि मग ह्या उपासनेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. मग आपल्याला व्यवस्थित कनेक्टेड आपण केव्हा होतो? ध्यानामुळेच हे होतं. ध्यानामुळेच तुम्हाला ज्ञान घ्यायची आतुरता राहिलेली आहे.
पुराणाची आहे. काल आपण बघितलं परवा पुराणात कमी लोक होते, अजून कमी होते. आता तरी देवीची पूजा अर्चा, त्यांना मूर्ती काही वेळेस विशिष्ट वाटते म्हणून रिस्पॉन्स चांगला आहे, हे माझ्या काल मनात येऊन गेलं. की नवरात्रीचं आहे तर संख्या जास्त आहे, पुराण आहे तर नाहीये. हे काय दर्शवतं? तर हेच दिसतं की त्या त्या लेव्हल प्रमाणे तो आत्मा ज्ञानही घेत जाणार आहे. तर उपासना केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती नाही, असे उपनिषदात सांगितले आहे. तोच सिद्धांत त्रिपुरा देवीच्या उपासनेतही आहे. त्या उपासनेस उपनिषदात तप असे नाव आहे. म्हणजे आपण जे म्हणतोय ध्यान धारणा, ते तप या नावाने इथे आहे. तर ब्रह्म म्हणजे काय असे आपल्याला समजून घेतले तरच आपण हे सगळं ब्रह्म, प्राण, मन, विज्ञान, आनंदमय ब्रह्म, म्हणजे जसं जसं ध्यान करत जातो तस तसं आपली जाणीव, कॉन्शियसनेस एका लेअर पासून हळूहळू वर यायला लागते. म्हणजे हे स्थूलापासून प्राणमय शरीर, प्राणमय शरीरापासून मनोमय शरीर, नंतर 7 जे ऑरा बघितले ते मनोमय आहे, विज्ञानमय आहे. मन व इंद्रिय यांचे एकाग्र हेच परमतप असून, तप म्हणजे काय? मन व इंद्रिय हे एकाग्र, म्हणून ध्यानामध्ये ते एकाग्र होतच होतं, मनातले विचार कमी येतात. हे असून धर्माहून श्रेष्ठ आहे. बघा, हे सर्व धर्माहून श्रेष्ठ आहे, तोच श्रेष्ठ धर्म आहे, असा या वचनाचा आशय आहे. शारीरिक क्लेश करून घेणे, बघा हा फार महत्वाचं आहे. शारीरिक क्लेश करून घेणे म्हणजे काय? उपास. नाकपुड्या धरून श्वास कोंडणे म्हणजे काय? टाळ वाजून भजन करणे किंवा माळ धरून जप करणे म्हणजे काही तप नव्हे. जप साधना सांगितलीये ना, आपण नामसाधना सांगितलीये पहिल्या स्टेजवरच्या, त्या त्या काळात ते महत्वाचं होतं. आता ऊर्जा बदललेली आहे, या आपोआप ध्यानाने सगळ्या गोष्टी फटाफट होणार आहे. आपण ठरवायचे बैलगाडीने प्रवास करायचा आहे का विमान आलीत विमानाने प्रवास करायचे, हे आपण ठरवायचे. कारण त्या ऊर्जेमध्ये एवढी भरघोस ऊर्जा येते, तर या सगळ्या स्टेप करत जायची गरजच राहिलेली नाही आता. धडाधड आपण सगळं प्राप्त करणार आहे. म्हणून माळ धरून जप करणे म्हणजे काही तप नव्हे. कारण मी स्वतः मंत्र जप केलेले आहेत आणि त्याचे तोटे बरेच आहे. कोणी सांगत नाही, तुम्हाला सांगते. मी सांगेल तुम्हाला कधीतरी मी काय काय फेस केलं या मंत्र जप जेव्हा मी करायचे. आणि मग मी जेव्हा हे विचारलं त्यावेळेला मला कळलं की हे मी माझ्या मंत्र जपानी होते, मी तात्काळ बंद केले ते. हे कोणी सांगतं का? नाही सांगत. आणि पूर्वीच्या काळात ते गरजेचं होतं आपले लेअर शुद्ध करण्यासाठी, हळूहळू आपलं क्लिन्झिंग करण्यासाठी, की आधी नामसाधना करायची, मग हे करायचं. पण आता ऊर्जाच सगळं ध्यानाला बसलं की आपले हे लेअर वगैरे चित्तशुद्धी म्हणतो ते आहे, ते भरभर करतो. होतंय ते आपोआप. म्हणून हे वाचतेय मी मुद्दाम, की म्हणून माळ धरून जप करणे म्हणजे काही तप नव्हे. उपास्यावर चित्त एकाग्र करणे म्हणजे तप होय. बघा, उपास्यावर चित्त एकाग्र करायचं म्हणजे तप होय. तद्वी तपस तद्वी तपहा असे तैत्तरीय उपनिषदात सांगितले आहे. ब्रह्मांड जसे शिवशक्ती रूप आहे, तसे श्री चक्र ही शिवशक्ती रूप आहे. याचे विवेचन यातनं आपल्याला कळतं. आता 12व्या श्लोकाचा अर्थ वाचते मी. हे पर्वतराज कन्ये भगवती, जे सौंदर्य पाहण्याच्या उत्सुकतेने देवस्त्रिया तपश्चर्येने देखील न मिळणारी शिवसायुज्यता मनाने प्राप्त करून घेतात. बघा, म्हणजे तपश्चर्येने जे काही मनाचं तन्मयता मिळते, ते तपश्चर्येने देखील न मिळणारी, तपश्चर्या करून सुद्धा आता जी शिवसायुज्यता मिळत नाही, ती मनाने करून घेतात. आपल्याला माहितीये पार्वतीने ध्यान केलं. प्रत्येक आपण देवादेवांचं हे जर आपण कथा ऐकल्या, त्यातनं आपण करेक्ट सार घेतलेलेच नाहीयेत. मग पार्वती ही देवी होती आणि जेव्हा देव पृथ्वीवर अवतरतात त्यांना सुद्धा काय हे तपश्चर्या करायला लागतात. पार्वतीला सुद्धा शंकराला प्राप्त करण्यासाठी किती उपासना करावी लागली, ध्यानधारणा करावी लागली, मग तिने शिवाची प्राप्ती केली. असं का? तर आपल्याला हे सांगितलं जातंय की आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते कसं मिळवायचं, याचं उदाहरण देण्यासाठी हे सगळे. बघा तुम्ही कोणाचंही, रामाचं सुद्धा, सीतेचं सुद्धा मी सांगितलं.
मग हे जे आपल्याला उदाहरण ठेवलं ते आपण घेतलं का? आपण नुसतं मग ते पूजा करत बसतो हरताळकेची हे. बाकीचं पुढं काय? पुढं काहीच करत नाही आपण. म्हणून यात असं म्हटलेलं की मनाने ती प्राप्त करून घेतात. हे म्हणजे मन एकमेव शिवमय, मला हे प्राप्त करायचंय, मला हे प्राप्त करायचंय, ध्यास, धारणा. आणि आपण तेच करत आहोत. आपण ध्यान करतोय म्हणजे विचार नकोय ध्यानामध्ये. पण आपण ठराविक विचारांवर सुद्धा फोकस करतोय. त्याच्यामध्ये कित्येक मिनिट आपण शांत घालवतच घालवतो. नंतर आपण एक सुंदर टेक्निक घेतलेलं आहे की ध्यान झाल्यावर मुरवायचं कसं. त्यातनं आपोआप ते सगळ्या गोष्टी घडतात. जे काही आपल्याला विचार न आणता जे काही लागतं ते सगळं नंतर लाभतच. म्हणून मी ध्यान सोडत नाही बऱ्याचदा. काही सांगत नाही तुम्हाला हालचाल करा, डोळे उघडा. हे माझी पद्धत आहे. हे कुठेही अशा पद्धतीने होत असेल तर मला तुम्ही सांगा. मला नाही वाटत कुठं अशा पद्धतीने ध्यान होत असेल की ध्यान झाल्यावरही आता तुम्ही ध्यान करा, झोपा, रिजवा ध्यान, मुरवा ध्यान. पण हे अनुभवाचं सगळं आहे. अनुभवातनं आले ज्ञान हे आपोआप मला ते येते आणि तुम्हाला ते मिळतंय. म्हणजे हे इतकं सुंदर प्रोसेस होत असतात. म्हणून ध्यानातनं प्रश्न सोडवायचे, ध्यानातनं सगळं सोडवायचे, हे असं सारखं सांगत असते मी. कारण ध्यानातूनच आपण राईट सगळ्या गोष्टींना जोडलं जातं. तर ही मनाने करून घेतात. त्या तुझ्या सौंदर्याची तुलना करण्यात ब्रह्मदेव प्रभूती कविश्रेष्ठ कसे तरी समर्थ होतात. म्हणजे बघा, आता हे 100 श्लोक आहेत त्रिपुर सुंदरीवर आणि 58 श्लोक आता सौंदर्याची स्तुती मॅडम करतीलच. म्हणजे किती स्तुती करावी, किती स्तुती केली तरी कमी पडलं जातं. ब्रह्मदेव प्रभूती सर्वश्रेष्ठ आहेत. पण कसे तरी समर्थ होतात. तुलना करणे हे त्यांच्याही आटोक्याबाहेरचे आहे असं म्हटलेलं आहे. पण ह्याच गोष्टी या ज्या स्त्रिया आहेत आपल्या म्हणजे पुराणातल्या, त्या मनाने प्राप्त करून घेतात. फोकस्ड राहून त्यावर तपश्चर्या करून. तर भगवतीचे सौंदर्य अप्रतिम अवर्णनीय आहे असाच अर्थ आहे. आणि एवढेच सांगण्याचा प्रस्तुत श्लोकाचा आशय आहे. त्रिपुर सुंदरीचे अलौकिक सौंदर्य श्री शिवच अवलोकन करू शकतात. तेव्हा ते सौंदर्य अवलोकन करायचे असेल तर शिव सायुज्य प्राप्त करून घेणे जरुरीचे आहे. म्हणजे बघा, सौंदर्य सुद्धा आपल्याला जर समजून घ्यायचं असेल, त्रिपुर सुंदरीचं सौंदर्य आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तरी शिव सायुज्य लागतं. म्हणजे शिवाचं सानिध्य असल्याशिवाय आपण सौंदर्य सुद्धा समजून घेऊ शकणार नाही. ती स्थिती खडतर तपश्चर्या केल्याखेरीज शक्य होत नाही. म्हणून देव स्त्रिया फक्त मनाने शिवसायुज्यापर्यंत पोहोचतात. माफ करा, मला थोडस घशाला इन्फेक्शन झालेलं आहे. तर आता 13वे श्लोक वाचूयात. हे भगवती, जो मनुष्य म्हातारा दिसण्यात कुरूप प्रेम क्रीडेमध्ये मूर्ख आहे, पण तुझ्या कटाक्षाच्या किरणांचा अनुग्रह ज्याच्यावर झाला आहे, अशांच्या मागे शेकडो स्त्रिया लागतात. म्हणजे जो पुरुष म्हातारा आहे, कुरूप आहे, प्रेम क्रीडेत सुद्धा मूर्ख आहे, त्या अशा पुरुषाच्या मागे सुद्धा शेकडो स्त्रिया लागतात. का? तर देवीच्या कटाक्षांच्या किरणांचा अनुग्रह त्याच्यावर झालेला आहे. म्हणजेच ध्यानधारणा करत असेल देवीचं किरणांचा अनुग्रह, जो आपण काल किरणच घेतली. ऍक्च्युली ध्यानातून आपण किरणच घेतो सूर्याची. बऱ्याचदा आपण या प्रोसेस केल्यात आणि ज्या प्रोसेस आपण ध्यानातनं करतोय त्या अतिशय पॉवरफुल आहेत. म्हणून दिवसातनं जेवढ्या शक्य असतील तेवढ्या वेळेला करा, हे मी मंत्र दिलेला आहे. तर शेवटी हे किरण ग्रहण करून करून करूनच तो जो प्रकाश आहे, काल आपण बघितला सुवर्णयुक्त, तो प्रकाश बघून बघूनच आपले लाईट कोशंट वाढणार आहेत. त्यांना आपण खऱ्या अस्तित्वाला पोचणार आहे. म्हणजे आपलं असेन्शन होणार आहे.
तर या ज्या प्रोसेस आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. तर ह्यामुळं किरणांचा कटक्ष अनुग्रह ज्या पुरुषांनी घेतलाय त्याच्या मागे शेकडो स्त्रिया लागतात. त्याच्या मागे धावताना त्यांचे बुचडे किंवा वेण्या सुटतात. म्हणजे स्त्रिया इतक्या धावतात की हे अशी अवस्था होती. स्तनांवरून पदर सरकतात, उडतात, घाईमुळे कंबरपट्टेही ढिले होतात व नेसलेली वस्त्रही निसटतात. हे असं वर्णन श्लोकात आहे. 14वा श्लोक घेऊ आपण. हे भगवती, पृथ्वी स्वरूपी मूलाधार चक्रामध्ये 56, जलरूपी द्वितीय चक्रामध्ये 52, अग्निरूपी तृतीय चक्रात 62, वायुरूपी चक्रात 54, आकाशरूपी 5व्या चक्रात 72 व मनोरूपी 6व्या चक्रात 64 असे जे किरण आहेत त्यांच्याही वर तुझे चरण कमलद्वय आहे. किरणांना खूप महत्व आहे. आता चक्रामध्ये सुद्धा किरण आहेत. आपल्याला चक्रांचा अभ्यास आपण बराचसा केलेला आहे, पण तरी अजून प्रत्येक चक्राची वर्णाक्षर काय आहेत, त्या वर्णाक्षरांचं महत्व काय आहे, हे श्रीयंत्राचा अभ्यास करता करता कळणारच आहे. आपण हे सगळे जे काही रहस्यमय आकृत्या आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत, जॉमेट्रिकल शेप्सचा. तर किरण जी सांगितली ती प्रत्येक चक्रामधली एवढी, त्यात किरणांचं सुद्धा खूप महत्व आहे. आणि हे किरण घेऊन घेऊनच आपण आता खूप फास्ट गतीने प्रगती करणार आहे. म्हणून हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे किरणांचं. किरण आपण आता ग्रहण करतोय ध्यानातून, पण हे महत्व पण जाणून पुढे घ्यायचं आहे आपल्याला. तर आता बघा, त्याच्याही वर तुझे चरण कमलद्वय आहे. म्हणजे ही 6 चक्र खालची सांगितली आहेत. आणि मग सहस्त्र दलात चरण देवीचे आहेत. आता देवी सहस्त्र दलात कशी, आपण कुंडलिनी देवीचं म्हणतो खाली मूलाधारात. तर कुंडलिनीची जी शक्ती आहे ती आपण वर 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 ध्यानातून घेतो. खरं जीवनाचं खरं रहस्य तेच आहे की त्यासाठीच आपण खरं जन्म घेतलाय. कारण मनुष्य देहातच आपण कर्म करू शकतो. मनुष्य देहातच हे चेतना आपल्याला लाभलेली आहे. की सर्व प्राण्यांना आहे का चेतना? तर हे मनुष्य जन्मातच आपण हे सगळं करू शकतो. म्हणून मनुष्य जन्म आलेला आहे की आपल्या चेतनेनी, आपल्या जाणीवेनी आपण आपली प्रगती करून घेणे. आणि हे जे काही कर्म करतो ती, काल बघितलं आपण सगळं ऋषी ऋण, पितृ ऋण, देव ऋण, कसं आपण या तिन्ही लोकांचं म्हणजे जे काही आपण देह सोडल्यानंतर कुठं जाऊ शकणार आहे, खालचा स्तर म्हणजे परालोक, आणि द्विलोक म्हणजे स्वर्गलोक, असं आहे वर्णन आपण बघितलं. या तिन्ही ह्याच्या ठिकाणचं सगळी कर्म आपण कशी मिळवू शकतो आत्ताच, 3 गोष्टी केल्याने, ते बघितलं आपण. तर याच्यात हे मनुष्य देहात होतं. म्हणून मग जेव्हा जेव्हा आपण ध्यान करतो त्या त्या वेळेला आपली ही कुंडलिनीतली शक्ती वर 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 येते आणि शेवटी सहस्त्र दलात शिवाशी मिलन होते. म्हणून मग शिव दलातच त्या देवीचे खरे कमल असले पाहिजे, म्हणजे इथेच असली पाहिजे, इथे शिवशक्तीचा मिलाप झाला पाहिजे. म्हणून देवीचे कमल इथे म्हटलेत. पण आपण बघितलं परत आवर्तन होतात, परत ती खाली जाते. एका एका ध्यानात सुद्धा 2-3 आवर्तन होतातच होतात. तर हे असं आहे की तुझे चरण कमल त्या वर आहे. आणि प्रत्येक चक्रातील हे किरण दिलेले आहेत. आता आपण जे देवीच्या 9 रूपाची पूजा करतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे बघतो की प्रत्येक देवीचं रूप वेगळं आहे, गुणविशेष वेगळे आहेत आणि तिचं कार्य सुद्धा वेगळंच आहे. पण तसं जरी असले सगळ्या देवींची रूप, तरी ती एकच आहे, सगळी एकच आहे. कारण या मेन 3 शक्तींमधनच ती प्रकट होते. कुठल्या 3 शक्ती? ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि 3 आदिशक्ती आपण बघतो, महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती. या 3 देवींचंच सगळं शक्ती रूपातच त्या सगळ्या कार्य करतात, जे जे म्हटलंय. तर हा जो श्लोक आहे 14वा, या श्लोकात आता हा अर्थ सांगितला. तर टीप अशी दिली या ऑथरनी, या श्लोकात भगवती कुंडलिनी रूप आहे असे सांगून ती ज्या स्थानातून प्रवास करते ती स्थाने सांगितली आहे. म्हणजे मी आता सांगितलं वर वर जाते, म्हणजे हा प्रवास आहे तिचा, या स्थानांचा प्रवास आहे. भगवतीचे चरण कमल सहस्त्रदल चक्रात मस्तकाच्या ऊर्ध्वभागी आहेत. त्या चरणांचे किरण कुंडलिनी मार्गाने 6 चक्रातून खाली मूलाधार चक्रापर्यंत येतात. आपण तेच करतो ना, आपण सूर्याची किरण घेऊन तिथनं सोर्स घेऊन सहस्रातनं खाली सोडतो, सगळं हेच करतो आपण.
मूलाधार चक्रापर्यंत येतात. पूर्वीच्या एका श्लोकात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मरंध्रात असणारी कुंडलिनी रूप शक्ती 6 चक्रातून खाली उतरून मूलाधार चक्ररूपी कुलकुंडलामध्ये 3.5 वेटोळी करून सुप्त असते. त्या चक्रांचे आपले या श्लोकात वर्णन आहे. ही 6 चक्रे म्हणजे मन व पंचमहाभूते यांचे निर्देशक आहेत. म्हणजे तत्व आपण बघितली ना. तर आपण खालनं आपण बघतो मूलाधार पृथ्वी, नंतर स्वादिष्टान जल, आणि आपण जर पहिला दिवस बघितला, दुसरा दिवस बघितला, तरी आपण त्या त्या चक्रावर फोकस करू शकतो. काल आपण हृदय चक्रापर्यंत आलो, आज 5वा दिवस आहे, आज आपण विशुद्धी चक्रावर फोकस करूयात. आता हेच शरीराचे पण लेयर्स आहेत. म्हणजे या सगळ्या गुड गोष्टी आपण लक्षात घेऊन आपण साधना करायला हवी. तर हे मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाचं, विशुद्धी चक्र आज जे आहे ते आकाश तत्वाचं आहे. आणि मग 6व्या चक्राच्या आज्ञा चक्र असून तिथे मनाचं स्थान आहे. इथवर आपल्याला कळली तत्व. आणि 6वं म्हणजे आज्ञा, आणि आज्ञा म्हणजे मन. ही 6 जी तत्व सांगितली, मन तत्व आलेलं आहे. मनोमय लेअर शेवटचं आहे, आणि त्या मनोमय लेअरला काम करण्यासाठी मी तुम्हाला लिखाण करायला सांगते. कारण ज्या वेळेला तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिता त्यावेळेला तुम्हाला विचार करावा लागतो. विचार केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही लिहिता, बोटांचा वापर करता, ज्या वेळेला तुम्ही लिहिता त्यावेळेला अशा प्रोसेस होतात की नर्व्स ज्या बोटांच्या आहेत त्या पूर्ण ब्रेनला कनेक्टेड झालेल्या आहेत. आणि मग या ब्रेनला कनेक्टेड झाल्यामुळे जेव्हा विचार करून ते लिहिता तुम्ही, त्यावेळेला इथे प्रोसेस व्हायला लागतात ब्रेन नर्व्स मध्ये. आणि ज्या वेळेला ब्रेन हा इथे सिंथेसिस करतोय लिहिताना, त्यामुळं काय होतं, रात्री आपण ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला रात्री ब्रेन सिंथेसिस करत असतो की दिवसभराचं प्रोसेस करायची, काय घडलं, मग कुठलं सोडून द्यायचंय, तो ते ठेवतच नाही साठवून कुठल्या कप्प्यामध्ये. मग जे काही लाईफ लॉंग लक्षात ठेवायचे तो छान स्टोरेजच्या कप्प्यात टाकतो. लाईफ लॉंग, आयुष्यभर महत्वाचं हे मला, तो या त्या कप्प्यात टाकतो. जे थोडेसे 5-6 महिने लागणारे तो त्या कप्प्यात साठवतो. आपण जसं कपडे ठेवतो तसं मेंदूचं काम दररोज रात्री चाललेलं असतं. आणि हे जर तुम्ही लिहिलं तर काय होतं, तो जो मेंदू आहे त्याला कळतं अरे हे काहीतरी महत्वाचं आहे, काहीतरी महत्वाचं आहे, मग तो चांगल्या लॉंग ड्युरेशनच्या कप्प्यात ठेवतो. म्हणजे काय होतं, या लिखाणाने, या सगळ्या बोटांचा वापर करण्याने, मनाचा वापर करण्याने त्या मनोमय लेअरवर, त्या बुद्धिमय लेअरवर प्रोसेस होती. ध्यानात आपण एक 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 लेअर पर्यंत वाढत जायचंय, आपला अवेअरनेस न्यायचाय, तो जातोच असं नाही. मग या प्रोसेस जे करतायत लोक, तुम्ही ऑब्झर्व करा, जे लिखाण करतायत, जे व्यवस्थित त्यांचं भराभरा हे होतंय, पुढे जात आहेत, ते प्रगती होतीये, बदल दिसतोय त्यांच्या लिखाणात, म्हणजे प्रावीण्य येत चाललेलं आहे, लिखाणाला धार येत चाललेली आहे. तर हे लॉंग टर्म कप्प्यात जेव्हा जातं त्यावेळेला काय होतं, मग त्यावेळेला दुसऱ्या दिवशी आज काही शिकलं, आज काही लिहिलं, तो मेंदू विसरत नाही. तो त्याची प्रोसेस चालूच असते. मग निसर्गात सोडतो, निसर्गातनं घेतो, त्याच्या रिलेटेड निसर्गातनं आपोआप ते मेंदूचं कार्य चालूच राहतं. आणि म्हणून मग हे लिहिलेलं ह्याला तुम्हाला निसर्गातनं मदत मिळायला लागते. म्हणून ते लिखाण, संकल्प लिखाण म्हणून लिहायला सांगते. ध्यानात प्रश्न म्हणून विचारते. तुम्हाला ध्यानातले प्रश्न सुद्धा आठवत नाहीत, ठीक आहे, प्रश्न नाही आठवले तर आता जसं काल श्रद्धा मॅडमनी विचारलं तसं विचारत चला. बरं, लोक उत्तरं लिहितात ते समजून स्वतःचं उत्तर लिहा. एक 5 ते 10 मिनिटं द्या, तर या प्रोसेस होणार आहे. जे काही सांगतेय ते अतिशय महत्वाचं आहे. तर इथे हे मन तत्वावर केव्हा काम करणार आहे, 6व्या तत्वावर येणार कसं तुम्ही या आज्ञाचक्रापर्यंत? नाही येऊ शकणार. इथनं सगळी कुंडलिनी इथवर आली पाहिजे ना सारखी. ऍक्टिव्हेशन म्हणजे सतत 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 खूप वेळा ऍक्टिव्हेशन करत राहावं लागतं. ते काही कायमचं राहत नाही. एकदा ऍक्टिव्हेशन झालं चक्रात की त्याला बॅलन्सिंगला खूप वर्ष लागतात, खूप पिरियड लागतो बॅलन्स करायला. चक्र बॅलन्स झालं पाहिजे. मी काल हृदय ऍक्टिव्हेशन झालं की आपण होणार असं म्हटलं, ते बॅलन्स झालं पाहिजे हृदय चक्र. ऍक्टिव्हेट शब्द वापरला तर बॅलन्स झाल्यावर आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे. ते बॅलन्स झालं पाहिजे ना, आपण हृदय चक्रापर्यंत आलो पाहिजे. तर हे सगळं मनतत्वाचं आहे आणि म्हणून लिखाणाचं महत्व आहे. आणि मग या आज्ञाचक्रावरही सहस्त्रदल कमल चक्र आहे.
तर इथे भगवंतांनी सगळं सांगितलेलं आहे. आता बघा, शांभवामध्ये शिवशक्तीच्या तेजाने उत्पन्न झालेल्या देवतांना आवरण देवता म्हणतात. त्यांना रश्मी किरण असेही नाव आहे. आता ही किरणांचं महत्व मी सगळं नंतर सांगणारच आहे तुम्हाला. तर शिवशक्ती रूपातून शक्तिरूप कुंडलिनी खाली प्रकट होते. निर्गुण शिवाला प्रपंच उत्पादन करण्याची इच्छा होते. बघा आता हे ब्रह्मांड कसं क्रिएट झालं. निर्गुण शिवाला प्रपंच उत्पादन करण्याची इच्छा होते, म्हणजे तो सगुण होतो. आणि सगुण झालेला शिव म्हणजे आदिशक्ती. आणि ही आदिशक्ती यामध्ये ब्रह्मरंध्राद्री भ्रूमध्यांत अंतर्व्यापिनी असते. तिला मज्जा धातूची अधिदेवता म्हटले आहे. पुढे त्या पराशक्ती अधिदेवतेपासून क्रमाने 5 देवता उत्पन्न होतात. इच्छा, ज्ञान, क्रिया, कुंडलिनी, मातृका या त्या देवता होत. आणि त्यांची अनुक्रमे आकाश, वायू, तेज, जल, भूमी ही तत्व आहे. कुंडलिनी मार्गातील ही स्थाने असून ती अनुक्रमे कंठ, हृदय, नाभी, लिंग या स्थानात आहे. त्यांची नावे अनुक्रमे विशुद्ध चक्र, अनाथ हे सगळं आपल्याला माहितीये. पृथ्वी तत्वात 56 किरण सांगितले, जल तत्वात 26. त्याचे डिटेल्स आपण नंतर कधीतरी बघू, ते घ्यायचेच आहे मला. कारण किरण घेऊनच आपण हे करतोय. सूर्याला जोडणं फार महत्वाचं आहे ध्यानातून. रुद्र ग्रंथी आहे आपण, विष्णू ग्रंथी, चंद्र स्थान आहे, त्याच ब्रह्मरंध्री म्हणतात. बघा, हे ग्रंथी पण आपण बघितल्यात चक्रातल्या. कुंडलिनी मार्ग हा ब्रह्मांडाचे दर्शन घडवतो. या ब्रह्मांडात 3 स्थाने आहेत, भू, अंतरिक्ष, द्यूप. हे आपण बघितलं. भू भू म्हणजे आता या देहातील, अंतरिक्ष म्हणजे थोडस पूर्ण होणार नाहीये, स्वर्गात आपण जाणार नाही, मध्येच कुठंतरी आहे, ते अंतरिक्ष. आणि द्यू म्हणजे स्वर्गलोक असून त्यांच्या देवता अग्नी, सूर्य व चंद्र आहेत. याच 3 देवता रुद्र, विष्णू व ब्रह्म या 3 ग्रंथींच्या आहेत. आणि या 3 ग्रंथी या चक्रात आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा हे जे काही येतंय त्रिपुर सुंदरीचं वर्णन ते चक्रांशी रिलेटेड येतंय. ठीक आहे. आता किरणांचे यांनी डिटेल दिले, आता काय आपल्याला नको होते. आता 15वा श्लोक येते. शरद ऋतूतील चांदण्याप्रमाणे पांढरे शुभ्र व चंद्राने युक्त असा जटाजूट धारण केलेल्या आणि हातात वर मुद्रा, स्फटिकमाला व पुस्तके धारण केलेल्या तुला एकवेळ नमस्कार करून कवी श्रेष्ठांनी उच्चार केलेली बोलणी वाङ्मय, म्हणजे उच्चार केले ते वाङ्मय म्हणजे आपण जे वाचतोय ते वाङ्मयच आहे ना. मध, दुधाची खीर व द्राक्षे यांच्यासारखी मधुर कशी होणार नाहीत, म्हणजे खात्रीने होणारच, असा हा 15व्या श्लोकाचा अर्थ आहे. आपण बघतो की स्फटिकमाला आहे, पुस्तकं आहेत, काय काय हातात धरले. आता अमृता मॅडमने त्याचे सगळे गर्भित अर्थ सांगितलेले आहेत. म्हणजे दिसतीये स्फटिकमाला पण काय दर्शवते हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर टीप अशी दिली आहे की 14व्या श्लोकात जे आपण बघितलं भगवतीच्या चरणांचे वर्णन, आता भगवतीचे ध्यान बीजाक्षरांनी केले असता कसे उत्तम फळ मिळते ते या 15व्या श्लोकात वर्णन केले. आता वाङ्मय आहे, इथे जे काही म्हटलेलं आहे की उच्चार करून जे काही लिहिलं आहे, मध, दुधाची खीर, द्राक्षे यापेक्षा यासारखी ही मधुर कशी होणार नाही. म्हणजे जे काही श्लोक लिहिलेले आहेत म्हणजे ते बीजाक्षरच आहेत. प्रत्येक अक्षर वर्णमालेचं काहीतरी वेगळं दाखवतं. बीजाक्षर काही आहेत त्यातली, आपण बीजाक्षरांचे मंत्र म्हटलेले आहेत चक्रध्यान करताना. तर हे जे काही आहे तर भगवतीचे ध्यान बीजाक्षरांनी केलेले असतात. आपण केलेले हे बीजाक्षरांनी ध्यान, त्याचे फळ कसे उत्तम मिळते हे या श्लोकात सांगितले ना. आपण हे उत्तम फळ चक्राध्यानाचं आपले बघितलेलंच आहे. यात वाघ व भट्टकुटाच्या सात्विक ध्यानासंबंधी सांगितले आहे. वाघ वाग्भव कुटाचे सात्विक ध्यान जे करतात त्यांच्या ठिकाणी सुंदर कवित्व बीज अंकुरित होते. झालंच आहे. काल मी तुम्हाला दाखवल्या माझ्या कविता, कोणी कोणी वाचल्या मला टाका चॅट बॉक्स मध्ये. माझ्या कविता ज्यांनी वाचल्या, काही समजून घेतल्या, त्या कविता मी तुम्हाला अशासाठी दिलेल्या आहेत की कशी आस लागली. प्रेरणा मॅडमने छान कमेंट मारली त्याला, की ती कमेंट वाचल्या असल्या मी त्यांना डिस्कशन ग्रुपमध्ये जॉईन केलं, आजारी होत्या म्हणून केलं नव्हतं. तर या ज्या कविता आहेत त्यातून मला एक ओर्ष निर्माण झाली आहे, व्याकुळता निर्माण झाली आहे. आणि त्या व्याकुळतेला तिथे व्यक्त केलेलं आहे. हे अशी व्याकुळता आपल्याला लागली पाहिजे.
आणि ती वाचली तरी आपल्यात थोडीशी जनरेट होणार आहे, म्हणून वाचा म्हटलं ज्यांना इंग्लिश येतं त्यांनी. तर इथे त्यांनी तेच म्हटलं की अशी सात्विक पूजा जे करतात, जे सात्विक ध्यान करतात, त्यांच्या ठिकाणी सुंदर कवित्व बीज अंकुरित होते आणि होणारच आहे. कवित्व बीज अंकुरित होणारच आहे. वाघ देवता भगवतीला एकदाच नमस्कार केल्याने कवित्व शक्ती प्राप्त होते. बघा, एकदाच नमस्कार केल्याने कवित्व शक्ती प्राप्त होते. तुम्ही जर खरंच केलं ना, तर एक एक कलागुण, नुसतं कवित्व नाही, सगळे कलागुण, आता हे जे ज्ञान आहे, प्रतिभा आहे, आकलन शक्ती आहे, हे सगळं वाढतच जातं, आपोआप वाढत जातं. वाघ देवता भगवतीला एकदाच नमस्कार केल्याने कवित्व शक्ती प्राप्त होते, अशाच अर्थ. म्हणूनच लिखाण जे करतायत की नाही, त्यांचं लिखाणाचं धार वाढत चाललेली आहे. आणि हे नुसतं तुमचं कलागुण जोपासतंय असं नाही, ते चक्र ऍक्टिव्हेट होत आहेत. हे पण मी तुम्हाला सांगितलंय. त्या त्या चक्रांचं पुढं जातंय. नुसतं हे प्रोसेस नाहीये, ते चक्रांना पुढं घेऊन जाणार आहे. हम्म. कारण माझी अशी एक पद्धत होती ध्यानाची सुद्धा, की ध्यान आता माझं वेगळं असतं. मी तुम्हाला सांगते, मी काही श्वासावरही लक्ष ठेवत नाही. मी फक्त डोळे बंद करून बसते, जे होईल ते होईल. कारण तुम्हाला सांगितलं, एकदा का कुंडलिनी ऍक्टिव्हेट झाली तर काहीच करावं लागत नाही. ती कुंडलिनीच सगळं करून घेते, काय करायचंय तीच करून घेते. आणि जरी तुम्हाला जाणवू देत न जाणवू देत तरी श्रद्धा ठेवणं फार महत्वाचं आहे. शरीरात प्रोसेस सुरूच करते ती कुंडलिनी. आणि मग अशी आपण नंतर झोपायचं. मी झोपतच होते अर्थातच. 3-3:30ला उठून मी पहिल्यांदा ध्यान करायची अर्धा पाऊण तास. नंतर माझं पीएचडीचं काम करायची आणि 5:45 6:30 झोपायची, 6:30 पर्यंत. 7:30ला घरातनं बाहेर पडायची. तर हे झोपल्यामुळे सुद्धा सगळ्या गोष्टी जास्त मला प्राप्त झाल्या असतील. तर याच्यामध्ये तुम्हाला तेच करायला मी सांगतेय, की झोपणं फार महत्वाचं आहे ध्यानानंतर. आणि हे तुम्हाला जरी जाणवत नसलं, ध्यानात काय होतंय तुम्हाला जाणवत नसलं, तरी ती कुंडलिनी करून घेत असते सूक्ष्म स्तराला. म्हणून झोपायचंय, म्हणून त्या प्रोसेस कंप्लीट करायला वेळ द्यायचा. लगेच ध्यान सोडायचं नाहीये, लगेच डोळे उघडायचे नाहीयेत. म्हणून मग त्या सूचना देतच नाही मी. काही वेळेला लोकांनी बऱ्याच दुसऱ्या ध्यानाच्या वेळेला बोलून दाखवलं, की ध्यानातनं असं बाहेर आलं पाहिजे. मला ते कळलं, कदाचित मला हा असेल टॉन्ट, म्हणून मी तुम्हाला आता हेच स्पष्टीकरण देते. प्रत्येक गोष्टी मी सांगत बसले नाही, पण ज्या काही गोष्टी होत आहेत त्या आपोआप पण होत आहेत. आणि आपण तुलना करूच नाही. प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. प्रत्येकाचा जसा प्रवास वेगळा असतो, तशी स्थिती वेगळी, ज्ञान वेगळं, सांगण्याच्या पद्धती वेगळ्या. आणि मी असं कधी विचार करत नाही, की इकडं ध्यान कशा पद्धतीने घेतायत, तिकडं कशा ध्यान पद्धतीने घेतायत, मग डोळे उघडायला, असं माझं कंपॅरिझन करून मी काही घेतलेलं नाही आयुष्यात. पण हे तुम्ही काही वेळेला कमेंट किंवा काही म्हटलं की मग मला विचार करावा लागतो. जसं म्युझिकला सुद्धा बऱ्याच लोक म्हणतात खूप आवाज मोठा आहे, मग करू नका तुम्ही माझं ध्यान. लहान आवाजात तुम्ही करा. मग हेडफोन लावू नका, आवाजाची व्हॉल्यूम कमी करा. आणि त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगितलं, ऐकण्याची गरजच नाहीये ध्यानातून. शब्दांचे व्हायब्रेशन्सच ते काम करतात. प्रत्येक शब्दाला व्हायब्रेशन आहे, प्रत्येक मंत्राला व्हायब्रेशन आहे. आपण बघितल्या ऊर्जा, तर या ऊर्जेवर आपण काम केलं की होणारच आहे. ऐकायची गरज नाहीये ते काही. पण प्रश्न तर ऐकला पाहिजे की नाही? प्रश्न नाही ऐकला तर कसं काय त्या व्हायब्रेशनचं काम होणार आहे? कारण तुम्हाला मनोमय लेअरवर काम करायचंय, बुद्धिमय लेअरवर जायचंय, विज्ञानमय लेअर पर्यंत काम झालं पाहिजे ना, बुद्धीचा वापर झाला पाहिजे ना. तर आपण पुढच्या कारण शरीरापर्यंत पोहोचणार आहे, मग महाकारण, आणि मग आपलं ते मुक्तीचं. तर या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आपण. तर मोठमोठ्या, आता 16व्या श्लोकाचा अर्थ असते, मोठमोठ्या कवींच्या हृदय कमलांच्या समूहांना विकसित करणाऱ्या उदयकालीन सूर्याच्या अरुण कांतीने युक्त अशा भगवतीचे जे विद्वान भजन करतात, ते ब्रह्मदेवाची पत्नी जी सरस्वती तिच्या शृंगार लहरीयुक्त गंभीर वाणीने सज्जनांचे मन प्रसन्न करतात. बघा, मोठमोठ्या कवींच्या हृदयकमलांच्या समूहांना विकसित करणाऱ्या उदयकालीन सूर्याच्या अरुण कांतीने युक्त अशा भगवतीचे जे विद्वान भजन करतात. काल काय आपण केलं, तेच तर केलं. तुम्हाला आता या श्लोकातून कळेल की आपल्या ध्यान पद्धती किती उत्कृष्ट झालेल्या आहेत.
जे काही आपण सारखी सूर्यकिरणं घेतो घेतो, मी तुम्हाला म्हणते कनेक्टेड व्हा सेंट्रल सूर्य, गॅलेक्टिक सनला आपल्या सहस्त्ररत्न खाली पाठवा, या चॅनल मधनं खाली पाठवा. मग त्या कुंडलीने ऍक्टिव्हेशन करून मग परत आपण वर येतो, वरून परत खाली येतो, धरतीलाही पाठवतो. आपल्या ज्या अर्थ चक्र आहे तिथूनही आपण काम करतो. म्हणजे या ज्या गोष्टी आपल्या चालल्या ते किती महत्वाच्या इथे दिलेल्या आहेत बघा ना. आणि ध्यान सुद्धा आपण शेवटी घेतो. आता सुद्धा सजेशन आली होती, कार्यक्रम सुरू झाला, ध्यान आधी घ्या. बऱ्याच ठिकाणी ध्यानच आधी होतं, पण मी कधी विचार केला का की तिकडं ध्यान आधी घेतात आणि आपण घ्यावं? मी तसं नाहीच काही केलेलं. माझ्या मनात जे काही आले त्या पद्धतीने मी घेतेय, आणि त्याची कारणं मला नंतर समजत गेली की ध्यान आपण शेवटी घेतोय म्हणूनच मोरवता येते. पहिल्यांदाच ध्यान घेतलं तर नंतर आपण ज्ञान दिलं. खरं ज्ञान ध्यान असं झालं पाहिजे. मग ध्यानाचं मी विचारही केला बाकीच्या ठिकाणी का ध्यान आधी घेत असतील, पण मला नाही अपील झालं ते. आणि ध्यान शेवटी घेतल्यामुळं आपण कंटिन्यू करू शकतोय, ज्याला जसा वेळ आहे तसा. आणि बघा, सूर्याच्या अरुण कांतीने युक्त अशा भगवतीचे जे विद्वान भजन करतात, ते ब्रह्मदेवाची पत्नी जी सरस्वती तिच्या शृंगार लहरी युक्त गंभीर वाणीने सज्जनांचे मन प्रसन्न करतात. तर हे आहे, आता 17वा श्लोक वाचते. हे जननी, चंद्रकांत रत्नांच्या खंडासारख्या सुंदर असलेल्या वशिनी, कामेश्वरी इत्यादी अष्टशक्ती सहित जो तुझे चिंतन करतो, तो सुप्रसिद्ध कवींच्या काव्यरचनेप्रमाणे मनोहर आणि सरस्वतीच्या मुखकमलाच्या सुगंधाप्रमाणे मधुर अशा वाग्रचनेने युक्त काव्य करणारा असा होतो. आपण बघितलंच, काव्य आपल्यालाही व्हायला लागतं, आपणही हळूहळू असेच बनतो. तर आता 18वा श्लोक. आज 20 झाले पाहिजे तसं माझं टार्गेट आहे. तर उदयकालीन सूर्याच्या अरुण वर्णाने युक्त अशा तुझ्या शरीर कांतीमध्ये निमग्न झालेल्या सर्व आकाश व पृथ्वी यांचे जो ध्यान करतो, त्याला वनातील भ्यालेल्या हरिणाप्रमाणे चंचल डोळे असलेल्या उर्वशादी असंख्य स्वर्गीय अप्सरा वश होणार नाहीत का? बघा, जो उदयकालीन सूर्याच्या अरुण वर्णाने युक्त, प्रत्येक ठिकाणी सूर्य आलाय की नाही बघा बरं. आपण काय करतोय? उदयकालीन सूर्याच्या अरुण वर्णाने, मी तुम्हाला एवढं सुद्धा सांगितलं, सूर्याचं जे प्रेम येतंय तेच आपण ग्रहण करायचं, तेच पृथ्वीला पाठवायचं. पृथ्वी सुद्धा आपण आणतो, पृथ्वीचा गर्भ सुद्धा आणतो. उदयकालीन सूर्याच्या अरुण वर्णाने युक्त अशा तुझ्या शरीर कांतीमध्ये निमग्न झालेल्या सर्व आकाश व पृथ्वी यांचे जो ध्यान करतो, म्हणजे ध्यानामध्ये आकाशापासून पृथ्वीपर्यंत, आपण तर पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत जातो. आणि म्हणून या प्रोसेस आहेत, या टेक्निक्स आहेत, त्या लईला सांगितल्या होत्या. त्याच्यावर मेलला दोघांचीच उत्तर आली आहेत फक्त, मला वाटतं अर्चना मॅडम आणि दीपाली मॅडम, बस. म्हणजे हे काम कोणी केलंच नाहीये. तर त्या मनोमय लेअर मध्ये, त्या बुद्धिमय लेअर मध्ये हे तुमचं गेलेलंच नाहीये की काय काय टेक्निक मॅडम वापरतायत. महत्वाची ही टेक्निक जी गूढ आहेत, आणि जे आता पुढे इव्हेंट्स येणार आहे, जे काही होणार आहे, त्याला हे सगळं उपयोगीच पडणार आहे. आणि आता आपण कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस क्रिएट करतो, म्हणजे आपण जर खरोखर केला ना मन लावून, तर सगळं जे काही आपण म्हणतो वाईट होणार आहे, प्रलय होणार आहे, सगळं टाळू शकणार आहे. आणि आपल्या आपल्या ग्रुप साठी तरी तो कॉन्शियसनेस कलेक्ट करणं गरजेचं आहे. एवढ्या सगळ्या हायर स्तरावर आपण ब्रह्मांडासाठी काम करतोय, छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्या आयुष्यातल्या ते ब्रह्मांड, पृथ्वी. तर ही सुद्धा अमूल्य कामगिरी आहे, आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपण जर हे चांगलं व्हिज्युअलाइज केलं, नवीन ब्रह्मांड आपण क्रिएट करतो. आता आज तुम्हाला सांगितलंय की मुलांच्या रिलेटेड काय क्रिएट करायचं ते करायचं, आणि नंतर आपण 5वं स्थान म्हणजे मुलांचं, म्हणजे आपण परत तिथे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरणारच आहोत आज सुद्धा. तर इथे जो हा आकाश आणि पृथ्वीचे ध्यान करतो, त्याला वनातील भ्यालेल्या हरणाप्रमाणे चंचल डोळे असलेल्या उर्वशादी असंख्य स्वर्गीय अप्सरा वश होणार नाही का? आता स्वर्गीय अप्सरा म्हणजे काय? इथे जे काही आहेत, ज्ञान आहे, इथे ज्या ऊर्जा आहे, त्या गाईड करतातच आपल्याला. त्यांना भले तुम्ही काही नावं द्या, ऍस्ट्रल मास्टर्स नाव द्या, नाहीतर देवता द्या, यक्षिणी,
मी तर म्हणते आपल्या सनातन धर्माप्रमाणे आपण यक्ष यक्षिणी बघतो. ते सगळे आपल्याला मार्गदर्शन करूच लागतात. आपल्याला कळत नाही रंभेने दिलं का कोणी दिलं का कोणी दिलं, पण येतं नॉलेज आपल्याजवळ. हे सर्व अप्सरा वश होणारच आहेत. म्हणजे आपल्याला या ज्या काही मास्टर्स, ॲस्ट्रल ट्रॅव्हल्स मास्टर्स किंवा आपण, मी त्यांना नावं काही देत नाही बघा. मी त्यांना ऊर्जा शब्दप्रयोग वापरते. माझ्या दृष्टीने सर्व ऊर्जाच आहे, त्या त्या लेव्हलच्या ऊर्जा. म्हणून ही सगळी हजारो नावं आहेत. असेंडेड मास्टर्स, कोणाचं एकाच नाव कशाला घ्यायचं? ती ऊर्जा आपल्याला कनेक्ट होते, आपल्या ऊर्जेप्रमाणेच ती ऊर्जा कनेक्ट होते. मग मनोमय लेअर, बुद्धिमय लेअरवर काम केलंय का आपण? करतोय का? सगळे टेक्निक्स लिहिलेत का? हा आज प्रश्न विचारा. किती महत्वाच्या या गोष्टी आहेत. तुम्ही जर अर्धा तास या गोष्टीला घालवला, तर या अर्ध्या तासातून लॉंग टर्म तुम्हाला फायदे मिळणार आहे. मेंदू तुमचा तो स्टोअर करणार आहे, मेंदू ते वापरणार आहे. तर हे असं 18व्या श्लोकाचं वर्णन आहे. आता 19वा श्लोक. हे हर महर्षी त्रिपुर सुंदरी बिंदू, हे तुझे मुख. आपण बघितलं आपल्या श्रीयंत्रात सुद्धा तो बिंदू आहे. बिंदू हे तुझे मुख, त्या खाली बिंदू द्वय, हे तुझे स्तनद्वय, व त्याच्या खाली हकारार्थ, अशा रीतीने जे मन्मत्थ कलेचे म्हणजे कामकलेचे ध्यान करतो, तो ताबडतोब स्त्रियांना क्षुब्ध करतो. ही अगदीच क्षुल्लक गोष्ट आहे. सूर्य व चंद्र हे जिचे स्तनद्वय आहेत, अशा त्रिलोकालाही तो भ्रमित करतो. बघा, म्हणजे जो काही या स्त्री यंत्राची पूजा करतो. आता आपण सरस्वतीच काढतो बघा दसऱ्याला. सरस्वती काढण्याची सुद्धा आपली पद्धत आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक आकाराचा अर्थ आहे बरं का. हे सगळं आपल्याला घ्यायचंय. हे आपल्याला जाणून घ्यायचंय, आपण रांगोळीत का काढतो तशी, दसऱ्याला ती सरस्वती काढून का पूजा करतो, त्या आकारात काही छुपलेलं आहे. तर इथे आता हे बिंदू आणि हे त्रिकोणाचं श्रीयंत्राचंच उदाहरण दिलंय. आता ह्याचे जो ध्यान करतो तो तो सर्व स्त्रियांना क्षुब्ध करतो. ही अगदीच क्षुल्लक गोष्ट आहे, त्याच्यात जायचं नाही. तर सूर्य व चंद्र हे जिचे स्तनदय आहे, अशा त्रिलोकालाही तो भ्रमित करतो. त्रिलोक म्हणजे हे आपली पृथ्वी, आपल्या पृथ्वी खाली सुद्धा प्रदेश आपण बघितले 7 लेअर, आणि पृथ्वीच्या वरचेही आपण 7-14 लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर या सगळ्या त्रिलोकालाही तो भ्रमित करतो. एवढी पॉवर येते या सगळ्या ह्याचं पूजन केल्याने किंवा काही ध्यान करण्याने, कामकलेचे ध्यान करतो. आता कामकला काय येते तुम्हाला सांगते. ऍक्च्युअली स्पिरिच्युअलिटी आणि जे काही मिलन आपण म्हणतो, स्त्री पुरुषांचं मिलन, दोन शक्तींचं मिलन, हे सगळं सेम आहे. सेम आहे म्हणजे त्याच अर्थाने जर आपण पुढं पुढं, म्हणजे बघा शेवटी प्रेमच स्त्रवलं पाहिजे. म्हणजे ते ते शारीरिक अट्रॅक्शनचं प्रेम म्हणत नाही, पण ते जे काही सगळं मिलन आहे, हे आहे, हेच सगळं अध्यात्मात सुद्धा रस जनरेट झाले पाहिजेत. हृदय चक्र म्हणजे प्रेम जेव्हा स्त्रवायला लागतं, त्याच वेळेला आपली पात्रता येणार आहे हायर आयामात जाण्याची. कारण हायर आयाम ही काही फिजिकल प्लेस नाही, इथे 5वं इथे 6वं असं नाही येते, ते जाणीवेच आहे. आणि जाणीव केव्हा वाढणार आहे? जाणीव तेव्हाच वाढणार आहे की जेव्हा आपण मनोमय लेअरवर काम करतो, बुद्धिमय लेअरवर काम करतो. तर आता बुद्धिमय लेअर 5व्या लेअरवर आपल्याला काम झालं की 5व्या आयामात आपण गेलो. आपल्याला प्रेमरस उत्पन्न झालाय, आपल्याला करुणा निर्माण होतीये, आपण इतरांसाठी काम करतोय देहभान हरपून. ह्या जेव्हा गुणांचा रस आपल्यात निर्माण होईल, त्याच वेळेला आपण 5व्या आयामात पोहोचलेला असणार आहे. म्हणूनच लोक दुसऱ्यांसाठी काम करतायत. आता हे काय दर्शवतायत, तर त्यांच्या मनात दुसऱ्यांबद्दल करुणा उत्पन्न होतीये, दया उत्पन्न होतीये, आणि प्रेम उत्पन्न होतंय. म्हणून तर हे लोक करायला लागलेत आजूबाजूला. जसं मी काल दानाचं म्हटलंय, दान भरपूर लोक करायला लागले. मग का करायला लागले? तेच तर निर्माण झाले. भले स्वतःसाठी का दान देत असताना, पण निर्माण तर व्हायला लागले. मग ते दुसऱ्यांसाठी कार्य होतंय. तसंच आता माझ्यासारखे, तुमच्यासारखे, तुम्ही काही लोकांना जोडताय, तुम्ही ध्यानाला जोडताय, की ते हायर लेवलवर तुम्ही दुसऱ्यांसाठी काम करता.
काही आता कोऑर्डिनेटर बनायला लागले. काल माझ्याकडे ते सनातनचं काम करणाऱ्या दोघी आल्या होत्या, आपल्या जयश्री गोडसे मॅडम करतात, त्यांनी पाठवल्या होत्या. आल्या त्या, मग त्यांना म्हटलं तुम्ही कसं स्वतःच्या खर्चानी? हो म्हणे, सेवा आहे म्हणे ही, स्वतःच्या खर्चानी येतात, त्यांना काही मिळत नाही. आणि मग हे असे लोक का झपाटली आहेत, असं का करायला लागलेत? तर त्यांना महत्व कळायला लागले. हेच आता खूप होणार आहे पुढं पुढं, कारण हे होण्याची गरज आहे. आणि सगळं आपण प्रेममय वागलो की मग सुवर्ण युग येणार आहे. म्हणून जो कोणी हे सगळं करतोय, दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांसाठी जगतोय, तोच जाणार आहे त्या पाचव्या आयामात. नाही तर त्यांना दुसऱ्या प्लॅनेटवर, दुसऱ्या नक्षत्रावर जावं लागणार आहे, शिफ्ट व्हावं लागणार आहे, देह सोडूनच. या देहात नाही, देहानंतर मनुष्य जन्म नाही अशांना. किंवा जरी मनुष्य जन्म मिळाला तरी कुठल्या तरी वेगळ्या प्लॅनेटवर, पृथ्वीवर नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आपल्याला, जर पुढे जायचं असेल तर. म्हणून दुसऱ्यांसाठी, पर्टिक्युलरली मी काल तुम्हाला ग्रहांचं सुद्धा सांगितलं. सगळे ग्रह म्हणजे आपल्या आजूबाजूचे आई वडील सासू सासरे, हेच सगळं आलेलं आहे. वेगळे नाहीयेत ग्रह, वेगळे प्लॅनेट नाहीये. आता जसं आपली चंद्र राशी आहे, सूर्य राशी आहे, त्याचा आपला असेंडंट सुद्धा आहे. असेंडंट दर्शवतो आपण कुठल्या प्लॅनेटवर इथे आलो, आणि दुसरा असेंडंट दर्शवतो आपण कुठल्या प्लॅनेटवर जाणार आहे. आपला मार्ग फिक्स आहे आता आपल्या ह्याच्याप्रमाणे, पण तो बदलू शकतो आपण ध्यानाने. आपल्या ध्यानाने आपला सोल पर्पज किंवा सोलचं सगळं रिप्रोग्राम सुद्धा करू शकतो. एवढी सुंदर ऊर्जा येत आहे. तर हा 19वा श्लोक. आणि आता बघा 20वा वाचू आणि मग बास करू. 20व्या श्लोकचा अर्थ मी वाचते. आपल्या अवयवांपासून किरण समूह रूपी अमृतरस स्त्रवणाऱ्या चंद्रकांत मण्याच्या मूर्तीप्रमाणे हृदयात स्थापन करून जो साधक तुझे ध्यान करतो. काय म्हटलंय? आपल्या अवयवांपासून किरण समूह रूपी अमृतरस स्त्रवणाऱ्या चंद्रकांत मण्याच्या मूर्तीप्रमाणे हृदयातच स्थापन करून, आपण हृदयात स्थापन करूनच पूजा केलेली आहे. जो तुझे ध्यान करतो तो पक्षीराज गरुडाप्रमाणे सर्पाचे गर्वहरण करतो आणि अमृताची धारा वाहविणाऱ्या आपल्या सृष्टीने ज्वराने तप्त झालेल्यांना सुखी करतो. किती सुंदर आहे बघा, काय काय क्षमता प्राप्त होणार आहेत. सगळ्यांना अमृताची धारा वाहविणाऱ्या आपल्या दृष्टीने, म्हणजे दृष्टीने तो तप्त झालेल्यांना सुखी करतो, इतरांना सुद्धा सुखी करतो. चला आता आपण ध्यान करूयात. 20 श्लोक झालेले आहेत. आता साधारण 20-22 राहिलेले आहेत. ते 2 दिवसात आपल्याला संपवायचे आहेत. चला आता पाण्याला घ्यायचे, पाण्याला विसरायचं नाहीये. पाणी घ्या, त्याच्यात वर्टेक्स करा, वर्टेक्स करा, त्याला अफर्मेशन्स द्या. माझं ध्यान सुंदर झालेलं आहे. मला आज ध्यानाची खूप सुंदर प्रचिती आली आहे. सुख शांती समाधान निर्माण झालं आहे. हे अमृतमय जला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज बघा हे स्कंद माता बघून घ्या. आता स्कंद म्हणजे कार्तिकेय मी तुम्हाला सांगितलं, आणि स्कंद माता म्हणजे काय? कार्तिकेयची माता कोण आहे? पार्वतीच आहे ना. मग त्या स्कंद मातेचं आज ध्यान आपल्याला करायचं आहे. आणि कार्तिकेयबद्दल मी जातात तर सांगून ठेवते की आपल्याला कार्तिक पूजा, कार्तिक मंदिर उघडतात एकदाच आता नोव्हेंबरमध्ये, कार्तिक पौर्णिमेला. त्यावेळेला कार्तिक स्वामींचं दर्शन जरूर घ्या संकल्प लिहून. प्रतिपदा जे येईल त्या प्रतिपदेला संकल्प पेरायचा आणि कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायचं. डिटेल मी नंतर ग्रुपवर टाकेल. हे आता लक्षात ठेवा. मला विचारा काय संकल्प लिहायचा कार्तिकाचं दर्शन घेताना. तर हे जे स्कंद माता आहेत त्याचं आपण ध्यान करायचं आहे. आणि आता हे स्कंद माता आणि बघा
गणेश, कार्तिकेय सगळ्यांना मांडीवर घेतलेलं आहे. तसं आपल्या मुलांच्या बाबतीत आपण आज स्कंदमाता बनायचं आहे आणि मुलांसाठीचे जे काही संकल्प आहे ते बघायचं आहे. तर चला आता आपण ध्यान करूयात. शांत डोळे मिटून घ्यायचे आहेत. श्वासाला लक्ष द्यायचं आहे. फक्त 5 जणांनी वाचल्या कविता म्हणून लिहिलेलं आहे. बाकीच्यांनी प्रश्न कळला नाही कळला, झोप लागली आहे माहिती नाही.